आजच्या घडीला प्रत्येकाला कधी ना कधी ताणतणावाचा सामना करावाच लागतो. अशा वेळी कोणाची बोलू नये, कसला विचार करू नये अशी स्थिती होऊन बसते. मग ताणतणाव दूर करण्यासाठी काहीजण गाणी ऐकतात, तर काहीजण कुठंतरी बाहेर फिरायला जातात. कोणी एखादा आवडीचा पदार्थ खाणं पसंत करतात, तर कुणी नुसतं झोपून राहण्यात धन्यता मानतात. पण मी जर तुम्हाला म्हटलं की ताणतणाव दूर करण्यासाठी भांडी घासा, तर कदाचित अनेकांना आश्चर्य वाटेल. पण ही गोष्ट खरी आहे. आता काही जणांना भांडी धुणं हे सांसारिक काम वाटू शकतं, परंतु ते स्वच्छतेच्या पलीकडं अनेक आश्चर्यकारक फायदे देत असतं. शिवाय भांडी घासल्याने मनावरचं मळब दूर होऊन मन ताजतवानं होतं. पण नेमकं कसं? चला जाणून घेऊयात. खरं तर भांडी घासणं अनेकांसाठी कंटाळवाणं काम असू शकतं. पण दुसरीकडं काही व्यक्ती अशाही असतात की ते हे काम आवडीने करतात आणि एकदा का सगळी भांडी धुवून झाली की खूप मोठी कामगिरी पार पाडल्याची अनुभूती घेतात आणि स्वतःला रिलॅक्स फील करतात. असा अनुभव अनेकांनी घेतला असेल. वास्तविक भांडी धुणं काही लोकांसाठी तणाव कमी करण्यासाठी नक्कीच मदत करू शकतं. कारण भांडी धुण्याची कृती इंद्रियांना गुंतवून ठेवते आणि एक प्रकारची सजगता प्रदान करते. जिथं तुम्ही मनातील चिंता किंवा ताणतणावाच्या ऐवजी हातातील कामावर लक्ष केंद्रित करता आणि मन लावून भांडी घासल्याने एकच काम उत्तम पद्धतीने करत असता, ज्यामुळं इतर कामांनाही योग्य न्याय देण्यास मदत होत असते. भांडी धुण्याच्या कामामुळं एकाग्रता वाढण्यास मदत होते. ही एकाग्रता इतर कामातही उपयोगी पडत असते. भांडी धुतल्याने शारीरिक व्यायाम देखील होत असतो, ज्यामुळे तुमचे स्नायू सक्रिय होण्यास मदत होते आणि शारीरिक स्वास्थ्याबरोबरच मानसिक स्वास्थ्य सुधारण्यास देखील मदत होते. आता हे एक साधं घरगुती काम वाटत असलं तरी ते पूर्ण केल्याने मनातील सकारात्मकता वाढण्यास देखील मदत होत असते. शिवाय यामुळे शरीरात विश्रांतीची प्रतिक्रिया निर्माण होऊन तन आणि मन रिलॅक्स होतं. या संदर्भात फ्लोरिडा स्टेट विद्यापीठातील संशोधकांनी देखील ऑफिसातील ताणतणाव दूर करण्यासाठी घरी आल्यावर भांडी घासा असा सल्ला दिला आहे. कारण भांडी घासल्यावर तणाव दूर होतो असं या संशोधकांच्या निरीक्षणातून समोर आलं आहे. कारण भांडी घासायला घेताच व्यक्ती त्यात हरवून जाते आणि तितक्याच सफाईदारपणे ती ते काम पूर्ण करते. यामुळे तणाव कुठच्या कुठं पळून जातो. हा प्रयोग 51 विद्यार्थ्यांवर करण्यात आला. यातून असं समोर आलं की यातील ज्या 27 विद्यार्थ्यांनी मन लावून भांडी घासली त्यांचा तणाव खरकट्या पाण्याबरोबरच वाहून गेला. ते पुढच्या काही मिनिटातच तणावमुक्त झाले. ज्याची भांडी चकाचक, त्याची स्मरणशक्ती तल्लख, ही बाब या संशोधकांनी नजरेसमोर आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं तुम्हालाही उगीचच बोर वाटत असेल तर एकदा हा प्रयोग करून बघायला काहीच हरकत नाही. यामुळं आपल्याला तर फायदा होईलच, पण या निमित्ताने घरच्यांनाही तेवढीच मदत होईल. कदाचित आज अचानक भांडी घासल्यामुळं घरात सगळे तुमची वाहवा करतील आणि या कामाचं बक्षीस म्हणून कदाचित गरमागरम चहाचा कपसुद्धा तुमच्या पुढ्यात ठेवतील. एकूणच भांडी धुणं हे मन मोकळं करण्याचा आणि अधिक आरामदायी वाटण्याचा एक उपयुक्त मार्ग आहे. एक साधं काम मन आणि शरीरासाठी इतकं काही करू शकतं हे तुम्हाला माहीत होतं का? आणि तुम्ही कधी भांडी घासल्यावर स्वतःला रिलॅक्स फील केलंय का? तुमचा हा अनुभव कमेंट करून जरूर सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा. व्हिडिओ इतरांनाही शेअर करा आणि आरोग्याशी संबंधित असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. आयुष्य होईल सुंदर. पाहत रहा फक्त GP हीलर.